हॅलो एव्हरीवन. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत क्लास 10th मधील लेसन हिज फर्स्ट फ्लाईट. हिज फर्स्ट फ्लाईट याचा अर्थ होतो त्याचं पहिलं उड्डाण. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. एक यंग सीगल, सीगल म्हणजे समुद्र पक्षी. तर एक तरुण समुद्र पक्षी आपल्या लेजवर, लेज म्हणजे खडक, आपल्या खडकावर एकटाच उभा होता. हिज 2 brothers अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण हे ऑलरेडी आदल्या दिवशी फ्लोन अवे म्हणजे तिथून उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. पण ह्या यंग सीगलला म्हणजे या तरुण समुद्र पक्षाला त्यांच्यासोबत उडण्यामध्ये भीती वाटत होती. समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकम अफ्रेड. कसं तरी करून तो जेव्हा त्या खडकाच्या म्हणजे त्या लेजच्या टोकापर्यंत, ब्रिंक म्हणजे काठापर्यंत जेव्हा तो धावत धावत गेला आणि आपले विंग्स म्हणजे आपले पंख त्यांनी फडकवले, त्याला भीतीने घेरलं. त्याला भीती वाटली की आपण उडू शकणार नाही. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. खाली पसरलेला अथांग समुद्र. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन माइल्सटाऊन. आणि तो खोलसुद्धा होता. माइल्सटाऊन म्हणजे कितीतरी किलोमीटर खोलसुद्धा तो समुद्र त्याला वाटत होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. आणि कुठेतरी त्याला मनातून भीती होती की त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. म्हणजे तो जेव्हा उडायचा प्रयत्न करेल आपल्या भाऊ बहिणींप्रमाणे, तो जेव्हा उडायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आपली मान खाली झुकवली आणि ज्या होलमध्ये, ज्या एका छोट्याशा छिद्रामध्ये तो रात्री झोपला होता, त्या छिद्रामध्ये तो पुन्हा वापस निघून गेला. म्हणजे उडायची किंवा अटेम्प्ट करायचं, ट्राय करायची हिंमत काही तो करू शकला नाही, कारण त्याला भीती वाटत होती की त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. Even when each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own. Even जरी त्याचे दोन्हीही भाऊ आणि त्याची छोटी बहीण, जिचे पंख तर याच्यापेक्षा सुद्धा छोटे छोटे होते, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wing and flew away. ते धावत धावत त्या दगडाच्या काठापर्यंत गेले, त्यांनी आपले पंख पसरवले आणि and flew away आणि ते उडून सुद्धा तिथून निघून गेले. ही फेल टू मस्टर अप करेज. पण दुसरीकडे हा जो समुद्र पक्षी होता तो ही फेल टू मस्टर अप करेज, तो काही हिंमत गोळा करू शकला नाही. मस्टर अप करेज म्हणजे हिंमत गोळा करणे, पण तो हिंमत गोळा करण्यामध्ये अपयशी ठरला. टू टेक दॅट प्लंग विथ अपियर्ड टू हिम सो डेस्परेट. ती उडी मारण्याची, त्या काठावरून, त्या दगडाच्या काठावरून आकाशात भरारी घेण्याची जी हिंमत होती, ती हिंमत काही तो छोटा समुद्र पक्षी गोळा करू शकला नाही आणि आपल्या बहीण भावाप्रमाणे उडू शकला नाही. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम. त्याचे आईवडील त्याच्या जवळ आले, ते त्याला जोरजोराने ओरडत होते, तटावत होते. अपब्रेडिंग म्हणजे दटावणे. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. ते त्याला धमकावत, थ्रेटनिंग म्हणजे धमकावणे, ते त्याला धमकावत सुद्धा होते की जर त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तिथेच उपाशी राहू देतील, त्याला खायला प्यायला सुद्धा काही आणणार नाहीत. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण कुठेतरी आपल्या जीवाची भीती त्याला वाटत होती, त्यामुळे तो जागचा हल्ला सुद्धा नाही. दॅट वॉज 24 hours ago. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आता 24 तास उलटून गेले तरी त्याच्याजवळ कोणीही आलं नाही. द डे बिफोर, ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. तर आदल्या दिवशी त्याने बघितलं की त्याचे आईवडील त्याच्या भावा बहिणींसोबत मस्तपैकी आकाशात उडत होते. परफेक्टिंग डेम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. ते त्यांना उडायचं कसं, फ्लाईट म्हणजे उडणे, उडायचं कसं हे शिकवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स. बरोबर ज्या समुद्राच्या लाटा असतात त्यावरून कसं उडत जायचं हे सुद्धा ते त्यांचे आईवडील त्याच्या भाऊ बहिणींना शिकवत होते. आणि अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि फिश पकडायसाठी सूर कसा मारायचा, डाईव्ह म्हणजे सूर मारणे, फिश पकडायसाठी सूर कसा मारायचा समुद्रामध्ये हे सुद्धा ते आईवडील त्या आपल्या मुलांना शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन अ रॉक. आणि त्यांनी हे सुद्धा बघितलं की त्याचा जो मोठा भाऊ होता
त्यांनी आपली पहिली फिश हेरिंग नावाची एक फिश त्यांनी पहिली फिश पकडलीसुद्धा अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन द रॉक, आणि त्या एका दगडावर बसून त्यांनी ती गिळूनसुद्धा टाकली. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल, आणि त्याचे आईवडील आजूबाजूने उडत त्याच्या भावाला प्राऊड कॅकलिंग म्हणजे फारच प्रोत्साहन देत होते किंवा अत्यंत अभिमानाने त्याची वाहवा करत होते, हे सुद्धा त्यांनी बघितलं होतं. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि सकाळच्या वेळी सर्व फॅमिली हे समोरच्या प्लॅट्यूवर म्हणजे समोरच्या दगडावर खडकावर बसून एका क्लिफवर म्हणजे एका उंचवट्यावर चढून त्याला त्याच्या कावर्डिससाठी म्हणजे त्याच्या भिकारपणासाठी या यंग सिबुलला त्याच्या भिकारपणासाठी टॉन्ट करत होते, म्हणजे चिडवत होते आणि त्याला टोमणेसुद्धा मारत होते. म्हणजे हा जे उडायचा प्रयत्न करत होता त्यावरून सर्वजण त्याचे भाऊ बहीणसुद्धा त्याला चिडवत होते की तू भेकाड आहेस असं ते त्याला म्हणत होते. द सन वॉज असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आता सूर्य हळूहळू वर यायला लागला होता आणि याच्या दगडाचा जी दिशा आहे ती साऊथकडे होती, त्यामुळे जे ऊन आहे त्याची प्रखरता त्याच्या दगडावर जरा जास्तच वाटत होती. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रेवियस नाईटफॉल. त्याने काल रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे ही फेल्ड द हीट, त्याला ती गरमी ते ऊन फारच जाणवत होतं. ही स्टेप स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. तो हळूच आपल्या लेजमधून आपल्या ज्या दगड आहे त्यावर तो बाहेर पडला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. तो एका पायावर उभा राहिला आणि एक पाय त्याने आपल्या पंखामध्ये लपवला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. त्यांनी एक डोळा बंद केला, त्यानंतर त्याने दुसरा डोळासुद्धा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि तो असं दाखवत होता की तो झोपी गेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण तरीही त्याच्या घरच्यांनी त्याची कुठलीच नोटीस घेतली नाही, म्हणजे त्याच्याकडे बिलकुलही लक्ष दिलं नाही. म्हणजे तो हर तऱ्हेनं त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या घरच्यांनी काही त्याला भाव दिला नाही. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि बहीण हे मस्तपैकी दुपारच्या वेळेस त्या प्लॅट्यूवर त्या समोरच्या खडकावर आपल्या पंखांमध्ये डोकं खूपसून झोपी गेले होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑफ हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे वडीलसुद्धा आपले पांढरेशुभ्र पंख जे आहे त्याची साफसफाई करत होते. प्रिनिंग म्हणजे सफाई करणे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई ही त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. ती त्या प्लॅट्यूच्या म्हणजे त्या खडकाच्या हाय हम्पवर म्हणजे एका उंचवट्यावर उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट ट्रस्ट फॉरवर्ड. आणि तिची जी व्हाईट ब्रेस्ट होती म्हणजे तिचे जे छातीवरचे पंख होते ते समोर दिसत होते. नाऊ अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. मग तिने काय केलं, तिने आपल्या पायाजवळ एक मासळी पडली होती, तिचा एक तुकडा तोडला. शी टोअर ॲट अ पीस ऑफ अ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि तिने काय केलं, तिने आपली जी चोच आहे ती चोच दोन्ही साईडनी त्या दगडाला घासली. तिने काय केलं, त्या मासळीचा एक तुकडा तोडला आणि आपली जी चोच आहे ती दोन्ही साईडनी त्या दगडावर घासली. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम. आता जेव्हा त्या यंग सिगलनं फूड बघितलं म्हणजे अन्न बघितलं तेव्हा तो त्या अन्न पाहून वेडापिसाच झाला. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. त्याला आठवलं की कशाप्रकारे त्याला ती मासोळी जी त्याच्या आईने तोडली होती तशा प्रकारे तोडायला त्याला किती आवडायचं हे त्याला आठवलं. स्क्रॅपिंग इज बिग नाऊ अँड अगेन टू वेट इट. आणि कशाप्रकारे त्याच्या आईने तिची जीभ घासली होती तसंच त्यालासुद्धा करायला आवडायचं. आणि आपली जी चोच आहे ती चोच शार्प करायलासुद्धा त्याला आवडायचं हे सुद्धा त्याला आठवलं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा 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 अशा प्रकारे तो जोरजोरानं आवाज देऊन आपल्या आईला फूडसाठी म्हणजे अन्नासाठी विनवणी करू लागला की मला काहीतरी खायला दे, अशा प्रकारची विनवणी तो त्याच्या आईला करू लागला. गॉ कोला शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. पण त्याची आई दुसरीकडे उपहासात्मकपणे, डेरिसिव्हली म्हणजे उपहासात्मकपणे त्याला त्याच्यावरच ओरडली की मी तुला काही ते खायला देणार नाही. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हली म्हणजे रडत रडत अत्यंत विनवण्या करत तो त्याच्या आईला आवाज देतच राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो
ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एका मिनिटानंतर, थोड्या वेळानंतर त्यांनी जोराची आनंदानं किंकाळी मारली. का बरं? हिज मदर had picked up a piece of the fish and was flying across to him with it. कारण त्याच्या आईने त्या मासळीचा एक तुकडा तोडला आणि ती त्याच्याकडेच उडत उडत येऊ लागलेली होती. He leaned out eagerly, tapping the rock with his feet. तो सुद्धा समोर जाऊ लागला आणि आपल्या पायाने त्या दगडावर टॅप करू लागला. Trying to get nearer to her as she flew across. जशी ती उडायला लागली तसा तो सुद्धा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला, कारण त्याला अत्यंत भूक लागली होती आणि त्याला ती फिश खायची होती. But when she was just opposite to him, she halted. पण जशी ती त्याच्या थोडीशी जवळ आली आणि एकदम समोर आली तशी ती हवेतल्या हवेतच त्याची आई जी आहे ती थांबली. She halted, her wings motionless. आणि तिचे पंख सुद्धा फडफडणं थांबून गेलं. The piece of fish in her beak almost within reach of his beak. तिच्या चोचीमध्ये जी मासळीचा तुकडा होता तो आता त्याला जवळ दिसू लागलेला होता. He waited a moment in surprise. आता त्याला धक्का बसला, त्याला थोडं सरप्राईज वाटलं की आपली आई का बरं आपल्याला खायला देत नाही आहे, ती हवेतच का बरं थांबली आपल्या जवळ येऊन. Wondering why she did not come nearer and then maddened by hunger, he dived at the fish. आता जेव्हा त्यांनी बघितलं की आपली आई हवेतच थांबली आहे, आपल्याजवळ येत नाही आणि दुसरीकडे त्याला एवढी भूक लागली होती की ती फिश बघून तो वेडापिसाच झाला होता. त्यामुळे त्याला काही सुचलं नाही आणि तो धावत धावत गेला आणि त्याने सुद्धा हवेमध्ये उडी मारली. त्या दगडावरून त्या खडकावरून त्याने हवेमध्ये उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस. आणि मोठा आवाज करत तो हवेमध्ये वर खाली गटांगळ्या खाऊ लागला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम. त्यानंतर एक मॉन्स्टरस टेरर म्हणजे एक अत्यंत भयंकर अशी भीती त्याच्या मनामध्ये शिरली. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्याचं हृदय धडधडणं थांबून गेलं, इतकी त्याला भीती वाटली. ही कुड हिअर नथिंग. आता त्याच्या कानांना काहीही ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे फक्त एका मिनिटापुरतं त्याला वाटलं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. पुढच्या वेळी त्याच्या लक्षात आलं की त्याचे पंख जे आहेत ते समोरच्या दिशेने उघडलेले आहेत. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर. हवा आधी त्याच्या छातीला स्पर्शून गेली. देन अंडर हिज स्टमक. त्यानंतर त्याच्या पोटाखाली त्याला हवेचा स्पर्श जाणवला. अँड अगेन्स्ट हिज विंग. आणि त्याच्यानंतर त्याचे पंख आहे त्या पंखांमध्ये हवा शिरली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आता त्याला जाणवत होतं की त्याचे जे पंख आहेत ते हवेला चिरत समोर निघून चाललेले होते. ही कुड फील द टिप्स ऑफ विंग कटिंग थ्रू द एअर. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉक नाऊ. आणि त्याच्या लक्षात आलं की तो डोक्यावर आदळून, त्याला जी भीती वाटत होती की जर आपण उडायचा प्रयत्न केला तर आपण सरळ डोक्यावर आदळू आणि मरून जाऊ, पण आता ती भीती त्याच्या मनातून निघून गेलेली होती. ही वॉज स्नोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. तो हवेमध्ये वरखाली उडण्याचा प्रयत्न करत होता, गट्ट्यांगळ्या खात होता, पण आता त्याच्या मनातून जी भीती आहे ती निघून गेलेली होती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. फक्त त्याला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. आणि त्यांनी आपले पंख एकदा उघडले आणि सरळ त्यांनी हवेमध्ये वरच्या दिशेनं सूर मारला. गा 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 गॉ कोल आ. हिज मदर सोप पास्ट हिम. त्याची आईसुद्धा आता किंकाळ्या करत किंवा छानसा आवाज काढत त्याच्या आजूबाजूला आता उडू लागली. हर विंग्स मेकिंग लाऊड नॉईज. तिच्या पंखांचा सुद्धा जोरदार आवाज होत होता. तिच्या आईला पण खूप आनंद झालेला होता. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा किंकाळी काढून छानसा आवाज काढून आपल्या आईला जे आहे साथ दिली. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्यानंतर त्याचे वडील सुद्धा जॉईन झाले त्यांना आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर उडायला लागले. ही सॉ हिज ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा त्याच्या आजूबाजूला उडायला लागलेले होते. कर्वेटिंग म्हणजे उडी मारणे, घोड्यासारखी उडी मारणे. बँकिंग म्हणजे उडणे. सोअरिंग अँड डायव्हिंग म्हणजे वरखाली उडत जाणे किंवा डायव्ह मारणे. तशा प्रकारे हवेमध्ये छानसे करतात ते सगळे मिळून आता करू लागलेले होते. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो पूर्णपणे विसरून गेला होता की त्याला कधीच उडता येत नव्हतं. म्हणजे त्याला आता असं वाटत नव्हतं की आपण आधी उडू शकत नव्हतो.
अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोवर अँड कर्व स्ट्रिकिंग स्ट्रेली. आणि तो स्वतःला बजावत होता. आता तो पाण्यामध्ये डाईव्ह मारत होता, सोवर अँड कर्व खालून उडत होता, वरती उडत होता. म्हणजे तो आता स्वतःला आजमावत होता स्ट्रिकिंग स्ट्रेली, आणि छानशे किंकाळ्या आनंदाच्या सुद्धा मारत होता. ही वॉज नियर द सी नाव फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राजवळ उडायला लागला आणि एकदम तो समुद्राच्या समांतर म्हणजे लाटांच्या वरून उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि तो स्ट्रेट त्या ओशनकडे, त्या अथांग समुद्राकडे बघत होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. त्याने बघितलं की त्याच्या खाली अथांग हिरवा सागर पसरलेला आहे. विथ लिटिल रिचेस मुव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बिग साईड वे अँड कॉड अम्युजली. त्याने बघितलं की थोडेसे सुळके, त्याला दगडांचे थोडेसे सुळके, त्याच्यावरून तो उडत गेला आणि आपली जी चोच आहे ती चोच एका साईडने अम्युजली म्हणजे प्लेजरेबली म्हणजे अत्यंत आनंदानं चोच एका साईडनं करून मान आडवी करून तो त्यावरून उडत राहिला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आई वडील आणि त्याचे भाऊ बहीणसुद्धा हे समोरच्या एका हिरवळीवर उतरले. दे वी आर बॅकनिंग टू हिम. आणि ते कॉलिंग स्ट्रेली. आणि ते त्याला बॅकनिंग करत होते म्हणजे ते त्याला बोलवत होते, स्वतःकडे बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्यांनी आपले पाय जे आहेत ते पाय खाली त्या समुद्रावर उतरण्यासाठी, त्या समुद्राला स्पर्शण्यासाठी त्यांनी पाय आपले खाली सोडले. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडले. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. त्याला भीती वाटली. फ्राईट म्हणजे भीती वाटणे. त्याला भीती वाटली आणि त्यांनी पुन्हा त्या पाण्यातून उडून जायचा प्रयत्न केला, कारण त्याला वाटत होतं की त्या पाण्यामध्ये तो बुडून जाईल. त्यामुळे जसे त्याचा पायाचा स्पर्श त्या पाण्याला झाला तसं त्यांनी पुन्हा तिथून उडून जायचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. पण त्याला भूक लागली होती, त्याने काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे तो अत्यंत अशक्त झालेला होता. अँड ही कुड नॉट राईज. त्यामुळे तो पुन्हा उडून जाऊ शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज हिज फीट सँक इन टू ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचे जे पाय आहे तेच त्या पाण्यामध्ये बुडाले आणि नंतर त्याची बेली म्हणजे त्याचं जे पोट आहे त्याचा स्पर्श त्या पाण्याला झाला. अँड ही सँक नो फर्दर. आणि त्यापेक्षा जास्त तो त्या पाण्यामध्ये गेला नाही किंवा बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉगफिश. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो समुद्र पक्षी होता, त्यामुळे तो त्या पाण्यामध्ये बुडाला नाही, तर तो त्या पाण्यामध्ये आता तरंगू लागलेला होता. त्याचे आईवडील किंवा आणि त्याचे भाऊ बहीण हे सर्व त्याच्या आजूबाजूनी पाण्यामध्ये उतरलेले होते आणि ते स्क्रीम करून म्हणजे ओरडून त्याला प्रेज करत होते, त्याला प्रोत्साहन देत होते. त्या सर्वांना त्याचा आता अभिमान वाटू लागलेला होता. आणि अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि ते आपल्या चोचीने त्याला अन्नसुद्धा पुरवत होते. त्यांनी पकडलेले फिशसुद्धा त्याला खायला ते बक्षीस म्हणून देत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्या समुद्र पक्षाने, त्या यंग सिगलने आपली फर्स्ट फ्लाईट, आपलं पहिलं उड्डाण जीवनातलं करून दाखवलेलं होतं. तर लायम ओ फ्लॅरिटी यांनी लिहिलेला हा लेसन आहे हिज फर्स्ट फ्लाईट. आय होप you guys understand this lesson. I'll see you in another lesson. Till then, take care. Goodbye.